एक उपाडे नाव का नागलगाव नागडगाव पोलीस पाटील एक उपाडे तुमचे मित्र महिला ही संस्कृतीचं केंद्र आहे. ऍक्च्युली महिला प्रत्येक संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करते, करणारी ती महिला आहे, पुरुष नाही. आणि याचं कारण ठीक आहे, आपण जास्त खोलामध्ये नाही जात. जाती निर्माण करण्याचं कारण सुद्धा महिलेला अगोदर बाईट करून ठेवलं, मग महिलेच्या द्वारे जात निर्माण केली गेली. म्हणजे इतकं मोठं षडयंत्र जर आपण फक्त महिलेलाच या सगळ्या बंधनात त्या भविष्यामध्ये आमच्या समाजाची अवस्था काय असेल हे काय मला प्रोटेस्टला टॅग त्यांची जिम्मेदारी होती आहे का नाही. महाराष्ट्रात कोण काय करायला एखादी पोस्ट दिसते का सॉफ्टवेअर का घेतात का चांगली आहे नेमकं काय आम्ही बी गोंधळा समाज बी गोंधळा काम करणारा आमच्यासारखं कार्यकर्ते बी गोंधळा सगळा गोंधळ समाजात निर्माण झालेला आहे. कारण त्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे म्हणजे समाजामध्ये काम करत असताना जेव्हा प्राप्त परिस्थितीमध्ये एखादा प्रश्न निर्माण होत असतो बार्शीतले काही तरुण त्या काळातले जे की आता आमच्या वयाचे मुलं आहेत ते जेवायचं आहे ते प्रचारात गेलं तर त्यांना त्यांच्या घरी येऊ दिलं नाही त्यांच्याकडे, कारण समाज वाईट आहे. त्याला एक व्यक्ती आता BM10 आहे. तर ही एक समाज रेट्याच्या परिस्थितीमुळे आपण परिवर्तनवादी आपला पूर्वीचा समाज करू शकतो हे फार मोठं सत्य आहे. आणि दबाव म्हणजे कशाचा इथे मातांग समाज परिवर्तनवादी कार्यकर्त्याची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसुधारक सरंजी थोरातसाहेब केज, तसेच मराठवाड्यातून उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड असे सर्व जिल्ह्यातून प्रतिनिधी आलेले आहेत. या बैठकीचा मुख्य एकच उद्देश आहे की मातांग समाजामध्ये जे काही परिवर्तनवादी लोक काम करतात, आज त्यांच्या विचारामध्ये भयानक गोंधळ चालू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे अबकड आरक्षणाची मागणी लावून धरली होती, सध्याच्या शासनाने ते जोरानं बदल समितीच्या अहवालानुसार ते पुढे आलेले आहे. आणि मातांग समाजामध्ये एक वैचारिक गोंधळ निर्माण झालेला आहे. कारण की मातांग समाजाला 13% आरक्षण आहे आणि त्या 13% आरक्षणामध्ये मातांग समाजाची पोरं मुली खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीला लागत आहेत. किंबहुना ते ओपनमध्ये सुद्धा ते स्पर्धा करून ओपनमध्ये सुद्धा लागत आहेत. त्या परिवर्तनवादी मातांग समाजासमोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे, त्या शासनाने मातांग समाजाला किती टक्के आरक्षण देईल आणि 1.5-2% आरक्षण भेटल्यानंतर मातांग समाजाला खूप मोठं नुकसान होणार आहे. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 59 जातीमध्ये आम्हाला AC प्रवर्गामध्ये घेतल्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण की बाबासाहेबाला हे आरक्षण देण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. किंबहुना गांधीजीने ह्या आरक्षणासाठी विरोध केला होता. अनेक अडचणीतून बाबासाहेबांनी आम्हाला हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण हे 59 जातीला एक संघ ठेवण्यासाठी हे आरक्षणाचं मुख्य उद्देश आहे. जेव्हा ह्या मातांग समाजाचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं, त्या दोन्ही समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरी निर्माण होईल. तेव्हा मी इथल्या सर्व बुद्धिजीवी मातांग समाजातील किंवा 59 जातीतील जे परिवर्तनवादी लोक आहेत, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एक संघ ठेवायचा आहे, अशा लोकांनी आपल्या समाजामध्ये जनजागृती करून यामध्ये काय अडचणी येऊ शकतात पुढे. कारण की येणाऱ्या काळामध्ये जातीय जनगणनेचा विषय पुढे येणार आहे. त्या जातीय जनगणनेमध्ये ह्या मातांग समाज स्वतःला हिंदू म्हणून घेतलं, त्या हिंदूची टक्केवारी वाढणार आहे. पुढं 2029ला लोकसभेचं इलेक्शन आहे आणि इथल्या राजकीय मनोवादी व्यवस्थेला बहुसंख्येमध्ये निवडून लोकसभेला यायचं आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातांग समाज 2 नंबरचा समाज आहे. त्याच्यामुळं ही सध्याची व्यवस्था ही मातांग समाजाला भुलवत चाललेली आहे. गेल्या 30 वर्षापासून आरक्षणाचा मुद्दा पुढे करून मातांग समाजाचा लोकांना कार्यकर्त्याला
गुमराह करत आहे. माझं असं ठाम म्हणणं आहे की इथलं शासन प्रशासन मातंग समाजाला आरक्षण देत नाही, कारण की ते यांची वेळ चालू ढकलपणा करत आहे आणि दोन्ही समाजामध्ये कशी दरी निर्माण होईल याच्यासाठी ते काम करत आहेत. मी भारतीय सत्यशोधक महासंघाच्या वतीने आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज पुरेशा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमध्ये राहून बौद्ध धर्माची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. असे असताना सुद्धा मातंग समाजाच्या बुद्धिजीवी लोकांमध्ये संभ्रमण निर्माण झालेला आहे. तेव्हा आपण वैचारिक लेवलवर हे महाराष्ट्रातली पहिली बैठक आहे. याच्यानंतर प्रत्येक विभागामध्ये बैठक होणार आहे. नंतर याचं अधिवेशनच्या रूपामध्ये पुण्यामध्ये कार्यक्रम होणार आहे. एवढेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. व बाबासाहेब आणि आंबेडकरांनी आम्हाला एक संघ ठेवलेला आहे आणि एक संघ राहून आम्ही त्या आंबेडकर मुवमेंटला गतिमान करण्यासाठी काम करू. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर, न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक झालेला नसताना सरकारने हरकती आक्षेप मागवलेला आहे. 30 तारखेपर्यंत मुदत दिलेली, 30 एप्रिलपर्यंत. कसं बघता याच्यामध्ये? तुम्ही दोन समाजामध्ये सरकार भांडणं लावण्याचं काम करताय? मी तर म्हणेन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा महिना आहे आणि ह्या जयंतीच्या महिन्यामध्ये सगळे कार्यकर्ते, सगळे कर्मचारी, शेतकरी वगैरे जयंतीच्या महिन्यामध्ये आपल्या जयंतीमध्ये आनंद साजरा करत असतात. तेव्हा अशा याच्यामध्ये कमी कालावधी देऊन हे आक्षेप नोंदवण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. मला तर म्हणायचं हे आक्षेप वगैरे काही नाही, यांना समाजामध्ये भांडणं लावायचे आणि दोन्ही समाजामध्ये एक दरी निर्माण करायचं काम आहे. तेव्हा त्यांना आरक्षणच द्यायचं असणं तर ते केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आहे, सगळा कायदा त्यांच्या हातात आहे. ते तात्काळ आरक्षण देऊ शकतात, पण त्यांना ह्या समाजाला आरक्षण द्यायचं नाही. त्या समाजाच्या विचारानं हे समाज कुण्या दिशेने चालले, हे समाज किती आक्रमक आहे, हे कसा असतं समाज आहे, ह्या लोकांचे कसे लोक आहेत ते रस्त्यावर आणून त्यांना या दोन्ही समाजामध्ये भांडणं लावायचं आहे. मला एक म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे जे लोक काम करतात अशा लोकांना माझं म्हणणं आहे की आपण आरक्षणाच्या विषयी काम करत असताना आपण यांचे डावपेच ओळखून घ्यावं. जातीय जनगणनेचा विषय लक्षात घ्यावं. येणाऱ्या 2029च्या लोकसभेच्या इलेक्शनचं आपण त्या गोष्टी लक्षात घ्यावं आणि राजकारण न करता आंबेडकर मुवमेंट ही गतिमान कसं करण्यात येईल एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला बोलतो. उद्या आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होणार? आम्ही आमच्या सध्याचं आमची जे कोर कमिटी आहे तर त्या कोर कमिटीसोबत आमची काही चर्चा झालेली नाही. मी भारतीय सत्यशोधक महासंघाच्या वतीने मातंग समाजाला बौद्ध धम्म दीक्षा देण्याचा कार्यक्रम करतो आणि हे काम बौद्धमय भारत निर्माण अभियान जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्नातलं काम आहे, या स्वप्नाच्या जे धम्म दिशेने आमचं काम आहे आणि हे काम आमचं कालांतर काम चालणार आहे. आणि हा जो विषय आहे हा विषय अतिशय छोटा आहे. मोर्चा आज आहे, उद्या होऊन जाणार आहे, पण माझं काम हे अतिशय पुढे जाणार आहे. याच्यासाठी मी त्या कोर कमिटीचे आम्ही आज चर्चा करून पुढचा निर्णय सांगू. आपलं नाव? मी धम्मप्रचारक लक्ष्मीकांत शिंदे. जय भीम. समाज परिवर्तनवादी कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि पहिलं सत्र संपलं, दुसरं पण सत्र दुपारनंतर सुरू होणार. या बैठकीचा उद्देश काय नेमका? उद्देश फक्त मातंग समाजाला हिंदू धर्मातून बाहेर काढण्याचा, बाहेर काढण्याचा. आज बैठकीमध्ये काय काय मुद्दे चर्चेला गेले? सर्वांची समाजाची चालू आहे. धर्मगडवर चर्चा झाली, धर्मांतरावर चर्चा झाली, संघटना कशी मजबूत करता येईल चर्चा झाली, फंडिंगवर चर्चा झाली, अशी बरेच मुद्दे चर्चा झाली. अशा प्रकारची बैठक घेण्याची काय गरज भासली? काय म्हणजे सर्व गोंधळच आहे ना, कुणीकडे आपापल्या परीने ओढायला लागले. विचाराचा काही विषयच ठेवलेला नाही. आपलं म्हणजे काय बोलतो, जमीन बोलून किधर विचवलं अशी परिस्थिती झाली. म्हणून सगळ्यांना थोडं माइंड क्लिअर, ब्रेन वॉशिंग करण्यासाठी या बैठकीला कुठून लोक आलेले आहे? काय याच्यामध्ये आता धाराशिवमधून आलेत, मुंबईहून आलेत, बीडहून आलेत, नागपूर आले, आंबेजोगाईतून आलेत, नागपूरहून आलेले आहेत आणि परभणीहून आलेले आहेत, माधवहून आलेले आहेत, नांदेडचे आलेले आहेत, मराठवाड्यात सगळ्यात दिलं तुम्हाला. याच्यामध्ये आता काही सत्ताधारी पक्ष पण याच्यामध्ये म्हणजे आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात वातावरण पेटवते. तर कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? नाही, आम्हाला त्याच्यात काही फारसा इंटरेस्ट नाही. कारण ते कसं आहे,
आरक्षणाच्या संबंधाची आमची भूमिका आणखी ठरलेली नाही. बाकी आणखी त्याच्यात आम्ही चर्चा करूच आहोत. दुसऱ्या क्षेत्रामध्ये आम्ही सांगू. आणि सध्या तरी वातावरण कसं आहे की जातीय मानसिकतेतून सगळं चाललेलं आहे. मागणी पण जातीय मानसिकतेतून आहे आणि विरोध पण जातीय मानसिकतेतून. याच्या पलीकडे त्याच्यावर माझं काय होतं दुपारच्या सत्रात काय चर्चा होणार? पर्याय जे काय तर हे संघटन मजबूत करण्यासाठी काय पर्याय आहे याच्यावर चर्चा. ही जी बैठक बोलावली ही कोणत्या प्लॅटफॉर्मवर? संघटनेचं बॅनर नाही अजून. पुढं चालू काय? पुढं करून होईल ना तर पुढच्या सत्रात काय जे ठरेल ते.